मित्रांनो, मराठी यात्रा या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या अनअपेक्षित आणि रंजक ब्लॉग मध्ये। आजचा हा प्रवास आपला ठरवून झालेला नाही, तर एका चमत्काराने घडून आलेला आहे। झालं असं की मी चिखलदरावरून येत होतो पुसद मार्गाने। रस्ता एकदम मोकळा होता, मस्त गाणी सुरू होती आणि अचानक गाडीच्या अगदी समोर एक हरण आडवा आला। मी एकदम जोरात ब्रेक मारला, काळजाचा एकदम ठोकाच चुकला म्हणावं लागेल। हरिण एकाच जागेवर थांबलं, माझ्याकडे पाहिलं आणि जंगलात बेधुंद अवस्थेत पळत गेलं। श्वास नॉर्मल होईपर्यंत गाडी मी तिथंच थांबवली, तर तिथंच एक मोठी पाटी दिसली, पोहरा देवीचं मंदिर म्हणून। पोहरा देवी म्हणजे बंजारा समाजाची काशी, ते फक्त 5 किलोमीटर अंतरावर। आणि या हरणानं अचानक इथं गाडी थांबवणं, हा काय योगायोग आहे की संत सेवालाल महाराजांनी मला बोलवलंय दर्शनासाठी? बस क्षणाचाही विचार न करता आपण गाडी वळवून निघालोय पोहरा देवीच्या दर्शनासाठी। मित्र हो, वाटेत मी त्या हरणाचा निव्वळ विचार करत होतो। तुम्हाला माहित असेलच मित्र हो की संत सेवालाल महाराज हे फक्त मानव जातीचे नाही, तर मुख्य प्राण्याचे आणि निसर्गाचेही रक्षक होते। 18व्या शतकात जेव्हा त्यांनी समाजाला दिशा दिली, तेव्हा त्यांचा एक महत्वाचा संदेश होता, निसर्गावर प्रेम करा आणि प्राण्याची हत्या करू नका। आणि त्यांनी दिलेले 22 तत्व आजही बंजारा समाजाचे बरेच लोक पाळतात। ज्या महाराजांनी आयुष्यभर प्राण्यावर जीवापाड प्रेम केले, त्यांच्याच दारात जाण्यापूर्वी एका हरणाने मला रस्ता दाखवा, याला मी तर चमत्कार मानतो मित्र। सेवालाल महाराज हे खऱ्या अर्थाने एक क्रांतिकारी होते। समाजातलं अज्ञान दूर करणं असो व पर्यावरणाचं रक्षण करणं असो, त्यांच्या दृष्टीतून आजच्या काळात आपल्याला अचंबित करणारे काही गोष्टी आहेत, ते त्यांच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे। आणि मित्रो, फायनली आता आपण पोहोचलोय पोहरा देवीपाशी। सुरुवातीचं हे कन्स्ट्रक्शन पाहिलं की मला असं वाटलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं काही म्युझियम वगैरे चालू केले काय इथं बघा, एक घोडा दिसतोय। संत सेवालाल महाराजांचे जीवन कार्य पूर्ण या इथे भव्य स्वरूपात मांडले आहे। हे बघून आपल्या अंगावरती काटा येतो मित्र। पण बापरे, हे काय? इथं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून बिलकुल मोबाईल वगैरे अलाउड नाही आणि कोणाला मदत पण जाऊ देत नाही। सेवालाल महाराजाच्या समाधीचं पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे हे स्ट्रिक्ट रूल त्यांनी फॉलो केलेले असावे। इथली भव्यता बघून मन प्रसन्न झालं, पण समाधीच्या जवळ जसंच गेलो एक वेगळाच अनुभव आला। समाधी परिसरामध्ये काही कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि इथं काम करणारे काही लोक इतके अतिशहाणे आहे की इकडं नका तिकडं नका, हे नका ते नका, बिनकामीच। अरे बाबा, आम्ही इतक्या दुरून आलो दर्शन घेण्यासाठी, थोडस मनसोक्त उभं तर राहू द्या। पण चक्क मंदिराच्या जवळ सुद्धा जाण्यापासून त्यांनी चक्क थांबवलं आणि मी त्यांना प्रेमाने समजून सांगतो, दादा आम्ही सेवालाल महाराजाचे भक्त आहोत, एवढ्या लांबून आम्ही फक्त दर्शनासाठी आलोय, थोडं लांबून तरी दर्शन घेऊ द्या। पण त्यांची बोलण्याची पद्धत आणि वागण्याची बिलकुल पद्धत उद्धट होती। मित्र, एक गोष्ट नक्की सांगावं वाटते, देवस्थानाच्या ठिकाणी जे गाईड्स असतात ना, त्यांनी भक्तांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे यार। महाराजांनी सर्वांना प्रेमाची शिकवण दिली आणि त्यांच्याच दारात अनुभव येतो असा। पण शेवटी आपली भक्ती आणि महाराजांचा आशीर्वाद आपण कसे का असो ना, पण महाराजासाठी आपली श्रद्धा मनातून आहे, ते महाराज तरी आपल्याला समजून घेतील 100%। जय जिजाऊ, जय शिवराय मित्र। मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण संत सेवालाल महाराज यांच्या दर्शनासाठी आपण पोहरा देवीला आलेले आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे जे सेवालाल महाराजाची जे समाधी आहे तिथलं काम कशा प्रकारे चालू आहे। खूप जोरात काम चालू आहे मित्र। आणि सोबतच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथला पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत आणि जगदंबा मातेचं सुद्धा दर्शन जे आहे आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्र। तर चला, मी आता तुम्हाला इथले काही अवशेष दाखवतो, कलाकृत्या दाखवतो। ते महाराजांना तर कळेलच, परंतु इथूनच जसाच मी सेवालाल महाराजाच्या समाधीसमोर नतमस्तक झालो, मन माझं शांत झालं, राग माझा शांत झाला। आता आपलं समाधीचं दर्शन झालं मित्र, आता आपण जाऊया जगदंबा मातेच्या दर्शनासाठी। जगदंबा मातेच्या दर्शनाकडे जात असताना इथे घोडा दिसतो, हा पालखीचा घोडा आहे मित्र। जेव्हा संत सेवालाल महाराजाची जगदंबा मातेची पालखी निघते, तेव्हा हा घोडा अतिशय सुंदर नाचतो आणि याला खूप सजवल्या पण जाते। तुम्हाला सांगतो मित्र, संत सेवालाल महाराज हे स्वतः जगदंबा मातेचे आस्मीन भक्त होते। त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांना मातेचा आशीर्वाद होता। या मंदिराचं एक मोठं वैशिष्ट्य आणि रहस्य असं आहे, आता या मंदिरात आपण प्रवेश केल्यानंतर हे बघू शकता, मातेची मूर्ती किती सुंदर दिसते। जय माता दी। आता आपण या मंदिराला पूर्ण एक परिभ्रमणा घेऊया मित्र।
आता आपली इथे परिभ्रमणा झाली आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे एक मोठा यज्ञ तुम्हाला दिसत आहे आणि यज्ञाच्या आजूबाजूला पूर्ण धागे दोरे बांधलेले तुम्हाला दिसत आहे. आणि भक्तांची अशी श्रद्धा आहे की जगदंबा मातेच्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने गेलं नाही असं म्हटलं जातं. इथे बांधलेल्या प्रत्येक धाग्यामध्ये भक्तांची एक आशा आहे आणि ती पूर्ण झाल्याचा इतिहास सुद्धा आहे. आणि मी सुद्धा आज एक धागा बांधत आहे माझ्या मराठी यात्रा या चॅनलवरती जोडलेल्या सर्व कुटुंबियांसाठी, तुमच्या सर्वांच्या सुखासाठी आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण हो, हीच आई जगदंबेच्या चरणी माझी प्रार्थना. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ जो आहे इथंच संपला मित्र. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.